हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. एक गोष्ट आठवतीये, शाळेत आपल्याला विज्ञान या विषयामध्ये साधारण 5वी-6वीमध्ये असेल, आपल्याला विटॅमिन्सबद्दल माहिती सुरुवात झालेली होती. त्याच्याबद्दल शिकायला पण सुरू झालेलं होतं आणि त्याच्यात 2 प्रकारचं वर्गीकरण केलेलं होतं. एक पाण्यात विरघळणारे आणि एक फॅट सोल्युबल, म्हणजे मला वाटते तेलात विरघळणारे असं काहीतरी असेल. तर अ, ड, ई, क हे तेलामध्ये किंवा फॅट सोल्युबल आणि ब आणि क हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स, हे आपण आपल्या शाळेमध्ये असताना शिकलो. दुसरी गोष्ट, आपण कुठल्याही पेशंटला भेटायला जातो किंवा कुठल्या आजारातून उठलेल्या पेशंटला बघायला जातो, तेव्हा जाताना आपण संत्र किंवा मोसंबी ह्याच्यातला कुठला तरी फळाचा प्रकार घेऊन जातो. कारण का, तर याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं. तो पेशंट ते फळं खात नाही ती गोष्ट वेगळी, आजूबाजूचेच लोक खातात. पण आपली भावना अशी असते की बाबा पेशंटनं ते विटॅमिन रिच फ्रूट्स खावेत आणि त्याची इम्युनिटी छान बूस्ट व्हावी आणि तो लवकर त्यातून बरा व्हावा. तर तुम्हाला कळालंच असेल, आजचं विटॅमिन आहे विटॅमिन सी, त्याला मराठीत विटॅमिन क असं म्हणतात आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याला ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हणतात. तर आपल्याला विटॅमिन सीबद्दल 2 गोष्टी आधीच माहीत होत्या, की एकतर हे इम्युनिटी छान वाढवतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे. अजून विटॅमिन सी काय काय करतं, तर आपण कोरोना आणि कोरोनाच्या त्या एरियामध्ये एरा होता तेव्हा विटॅमिन सीबद्दल खूप बोललो, ऐकलं, व्हॉट्सॲपचे त्याच्यावर रकाने भरून आले आणि लोकांनी भरपूर विटॅमिन सी घ्यायला सुरू केलं. इन अदर वे इट इज गुड थिंग. पण नक्की विटॅमिन सी काय काय करतं ते आपण बघूया. पहिलं तर इम्युनिटी वाढवतं. दुसरी गोष्ट, हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे अगदी साध्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे घरातला व्हॅक्यूम क्लीनर किंवा घरातला क्लीनर म्हणजे अँटीऑक्सिडंट. तसा आपल्या शरीराचा क्लीनर हा विटॅमिन सी आहे. हा काय करतो, तर शरीरामध्ये मृत पेशी असतात, फ्री रॅडिकल्स असतात, की जे अनेक क्रॉनिक आजार बनवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर या सगळ्या गोष्टींना शरीरातून बाहेर काढण्याचं काम विटॅमिन सी करतं. विटॅमिन सीमुळं जखमा लवकर बऱ्या होतात, कारण पांढऱ्या पेशी ज्या शरीरामध्ये ज्या आपल्या हिलिंगसाठी महत्त्वाच्या असतात किंवा इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी गरजेच्या असतात, त्या विटॅमिन सीच्या मदतीने बनतात. त्यामुळे जखमा लवकर बरं होणं किंवा आजार लवकर बरं होणं म्हणजेच इम्युनिटी वाढणं, ह्या गोष्टी विटॅमिन सीमुळे होतात. आपण आयनच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की आयन ॲब्सॉर्प्शनला विटॅमिन सी किंवा कोणत्याही प्रकारचं ॲसिड मदत करतं. त्यामुळे विटॅमिन सीच्या बरोबर जर आयन सप्लिमेंट घेतलं तर आयनचं ॲब्सॉर्प्शन खूप छान होतं. आता हल्ली आपण बघतोय बऱ्याचशा स्किनच्या प्रॉडक्ट्समध्ये विटॅमिन सी सिरम आहे किंवा सनस्क्रीनमध्ये सुद्धा विटॅमिन सी असतं, सोप्समध्ये आलेलं आहे. तर याचा खरोखर स्किनवर उपयोग होतो का, तर हो, विटॅमिन सीचा स्किनवर खूप छान उपयोग होतो जर योग्य पद्धतीनं वापरलं तर, योग्य पद्धतीनं त्या क्वांटिटीमध्ये यूज केलं तर. आता त्याचा काय उपयोग आहे, तर ॲस्कॉर्बिक ॲसिड असं ह्याचं नाव आहे. म्हणजे हे ॲसिड आहे अगदी माइल्ड पद्धतीचं. त्यामुळे हे हायपर पिगमेंटेशन म्हणजे असे पॅचेस आलेले असतात चेहऱ्यावर किंवा चेहरा अनइवन असतो, तर तो पॅचीनेस कमी करण्यासाठी, हायपर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत करतो. अर्थातच हा हायपर पिगमेंटेशन कमी झाल्यामुळं चेहरा ब्राईट दिसायला लागतो. म्हणजे तुमचा जो चेहऱ्याचा ओरिजिनल शेड आहे, जो टॅनिंगमुळं डार्क झाला असेल किंवा डल झाला असेल, तर तो डार्कनेस आणि डलनेस विटॅमिन सीमुळं कमी येतो. आणि विटॅमिन सीमुळं कोलॅजन, तुम्ही बऱ्याच ठिकाणी आता ऐकलं असेल, कोलॅजन हे स्किनसाठी चांगलं असतं, ते स्किन टाईट करतं, स्किनला रॅडियंट करतं, हेल्दी लुक देतं. तर कोलॅजन फॉर्मेशनचं काम हे विटॅमिन सीमुळं होतं. तर असं हे अतिशय महत्त्वाचं असणारं विटॅमिन सी, पण हे वॉटर सोल्युबल असल्यामुळं आपल्याला रोजच्या रोज घ्यावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे विटॅमिन सी अवेलेबल का होत नाही, कारण हे उष्णतेनं सहज न्यूट्रल होऊन जातं किंवा अवेलेबल होत नाही. त्यामुळे विटॅमिन सी जर घ्यायचं असेल, म्हणजे मग विटॅमिन सीचे कोणते पदार्थ आहेत, तर मग त्याच्यामध्ये लिंबू आला, संत्री आली, पेरू आला, आवळा आला, जी ही आंबट गोड जी सगळी फळं आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं. तर ती रॉ फॉर्ममध्ये घ्यायची ॲज इट इज. म्हणजे आवळा आहे तसा घ्यायचा किंवा पेरू आहे तसा खायचा, म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही वेगळं घालायचं नाही. आणि हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन असल्यामुळं तुम्ही जर ह्याच्याबरोबर भरपूर पाणी पिलं तरच ते शरीराला अवेलेबल होतं. असं नाही की तुम्ही विटॅमिन सीची टॅबलेट सकाळी घेतली, एक छोटंसं भांड्यावर पाणी पिलं किंवा रोज थोडीशी आवळा सुपारी खाल्ली आणि मग दिवसभर तुम्ही पाणी नाही पित आहे, तर ते तुमच्या शरीराला अवेलेबल होत नाही. त्यामुळं पाणी भरपूर प्यावं लागतं विटॅमिन सीच्या इनटेकनंतर, हे कायम लक्षात ठेवा.
आता व्हिटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळं काय होतं, तर अर्थातच इम्युनिटी कमी येते. आणि आपण लहानपणी ऐकलं तेव्हाही आपण पाठ केलेलं की व्हिटॅमिन ब आणि कच्या अभावामुळं स्कर्वी आणि बेरीबेरी असे रोग होतात. तर व्हिटॅमिन सीच्या अभावामुळं स्कर्वी हा रोग होतो. तर स्कर्वी म्हणजे काय, तर सगळ्या शरीरावर असे लालसर छोटे छोटे चट्टे दिसणं, म्हणजे डॉट्स दिसणं जखम झाल्यासारखे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरड्या, म्हणजे गम्स सुजणं, लाल होणं. रोज ब्रश करताना जर रक्त पडत असेल, ब्रशमध्ये तुम्हाला रक्त लागलं असेल, तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी आहे. आणि तुमच्या जखमेतून सतत रक्त वाहत असेल, जखमेचं रक्त पटकन थांबत नसेल, तर ह्या सगळ्या व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी असलेल्याची लक्षणं आहेत. तर व्हिटॅमिन सी घ्यायला अगदी सोपं आहे. कुठल्याही तुम्ही हे जे पदार्थ दिलेत या फॉर्ममध्ये घ्या, किंवा व्हिटॅमिन सीचे टॅबलेटसुद्धा मिळतात त्या फॉर्ममध्ये घ्या. आणि पाणी भरपूर प्या. आणि त्याचे बेनिफिट्स तुम्हाला रोज जर तुम्ही याचा इंटेक लक्षात ठेवून घ्यायला सुरुवात केला, तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स इमिडिएटली दिसायला सुरुवात होतात, कारण ते अवेलेबल पण लगेच होतं आणि इफेक्ट पण लवकर दाखवतं. ठीक आहे. तर दिस वॉज ऑल अबाउट व्हिटॅमिन सी. तर मस्त रॅडियंट स्किन मिळेल, छान पिगमेंटेशन कमी होईल, इम्युनिटी वाढेल, आयर्न ॲब्सॉर्प्शन छान होईल, आणि एकूणच नेहमीप्रमाणेच गुड हेल्थकडे आपण जे चाललो आहे ते तुम्हाला मिळत राहील. तर काळजी घ्या, व्हिटॅमिन सीचे सप्लिमेंट्स ॲड करा. आणि उद्या आपण बघूया व्हिटॅमिन बी आणि बी कॉम्प्लेक्समध्ये जे वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत त्याच्याबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.